सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. नमस्कार मंडळी, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आज आपण नाशिक येथील तपोवन या ठिकाणी आणि तपोवन या ठिकाणी आपल्या जे समोर हे आहेत नागरिक आहेत ते खरं तर अमरावती तालुक्यातून इथं आलेले आहेत. सकाळी 6 वाजता निघाले. त्यांना याला जवळजवळ आता दुपारच्या 2 वाजलेले आहेत. जवळजवळ 5 तास 500 किलोमीटरचा तो प्रवास आहे. तो प्रवास करून तपोवन वाचवा या करता आलेले आहेत. नाशिककरांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आपण त्याच्यासाठी बोलूया. सगळ्यात महत्वाचं काय की 4था कुंभमेळावा त्यांनी अटॅच करणार आहेत. म्हणजे आतापर्यंत 3 कुंभमेळावा नाशिकचं त्यांनी बघितल्यात. या ठिकाणी कुंभमेळावा आल्यात आणि 4था कुंभमेळावा परत त्यांनी या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. पहिला जे कुंभमेळावा होता तुम्ही आलता ह्याच्या आधीचा, जो 3रा होता, तुम्ही या तपोवन ठिकाणी आलता का त्यावेळेस? त्यावेळेस तपोवनात आलतो तेव्हा 1988 चा कार्यकाळ होता. तो पहिला कुंभमेळा होता. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये त्याच्यानंतर 2रा 3रा हे तपोवन म्हणजे काय? तपोवन म्हणजे साधू लोकांची राहण्याची वस्ती. हो, नाही ते कॉम्प्लेक्स किंवा नाही काही दुकान, काहीच नाही. आणि जे दुकानदारी करायचे ते फिरस्तीवर दुकानदारी करायचे. कोणाला पुडी पाहिजे, कोणाला काय पाहिजे तर ते असे फिरून मात्र आता या एवढ्या वर्षात 36 वर्षाच्या कार्यकाळात जर कुंभमेळ्यातले झाडं, तपोवनातले झाडं काही त्रासदायक नाही झाले, अचानक हेच झाडं आता का आले? आताच का? मला सांगा, मागचा ज्यावेळेस कुंभमेळावा झाला 12 वर्षाच्या पाठीमागे जो झाला, त्याला 12 वर्ष पूर्ण 2027 ला होतात. तर मला सांगा, तुम्ही त्या मागच्या कुंभमेळाव्याला इथं तपोवन मध्ये जिथं आपण उभा आहे तिथं हल्ला होता का? त्याच्या अंदर गेलतोय, आत गेलता तेव्हा ही झाड वगैरे होती अशी? झाडं आहेत. झाडं हे लहान लहान होते, आता मोठी झाली 12 वर्ष. बाबूर जे आहेत की नाही ह्यात झपाट्याने वाढतात, त्या मोठमोठे झाले. ह्याचे झाडं मागचे दिसतात, हे जुने झाड आहेत. जुनी झाड म्हणजे त्याला कोणी चॅलेंज नाही देऊ शकत. म्हणजे आधीची जुनी झाड आहेत, 12 वर्षाच्या आधीची अगोदर. कारण आमचं याच ठिकाणी पुढे जर तुम्ही गेले तर गाडगे बाबा वृद्धाश्रम कुष्ठधाम म्हणून एरिया आहे. इकडे आहे का? पुढे गेले का? आता माझ्या डोक्यात ते रस्ते बदलले, वाढलेले आहेत. पण गाडगे बाबांनी तिथं कुष्ठरोगी ज्या लोकांची राहण्याची सोय तुकडोजी महाराजांसोबत केली होती. आणि त्याचं नाव मग पडलं गाडगे बाबा कुष्ठधाम. त्यांचे डॉक्टर वाईकर हे स्वतः काम पाहायचे, वायकर. आता बराच कालावधी गेल्यामुळे ते बहुतेक करून नसल राहिलं. पण गाडगे बाबा कुष्ठधाम, त्याच्यानंतर जनार्दन स्वामी यांचा आश्रम, मंदिर, जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिर आहे, त्यांचे राहण्याचं तिथे मोठं प्रस्थ आहे ते, आणि मानणारा वर्ग आहे. आणि कुंभमेळा म्हणजे हा लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे, त्याची काही शंकाच नाही. म्हणून महानगरपालिका काय करते, 5-6 ठिकाणी घाट टाकते. एका ठिकाणी घाट नाही. गंगा घाट हा जरी रामकुंडावर दिसत असला तरी तुम्हाला इकडे हा रामकुंड 2 नंबर 3 नंबर असे घाट टाकते. म्हणजे मी इकडून जर आलो तर मला डायरेक्ट घाट दिसतो. मग मी तिकडे काही जायचा प्रयत्न करत नाही, तिथंच आंघोळ करतो आणि निघून जातो. पहिले घाटही नव्हते, सध्या जे नदीवर दिसतात हे काही नव्हते त्यावेळेस, प्लेन नदी होती. जसा कुंभमेळा वाढायला लागला, तसं पैसा यायला लागला, वापर व्हायला लागला. आणि यावेळेस आता करोड रुपयाची धुळधाणी आहे म्हणतात. बर, ही जी झाडं जी तुम्ही बघितला इथं आल्यावर, झाडावर प्रत्येक झाडावर फुली मारलेली आहे ना, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल सरकारला? सरकारनं फुल्या मारायचं काम लावायचं काम कोण केलं? महानगरपालिकेनं झाडं लावण्याची परवानगी त्यावेळेस जर दिली नसती तर काय झाडं लागले असते? मग त्यावेळेस झाडं लावायचा तुम्हीच प्रयत्न केला, झाडे लावा, झाडे जगवा. आणि आता तुमची अडचण आली तर तुम्ही महानगरपालिका त्या झाडावर फुल्या मारू राहिली. फुल्या मारताना तुम्हाला लाज नाही वाटत तुळशी की आपणच झाडं लावायला लावले, आपणच वनीकरण करायला लावलं, आणि आता वनीकरण आपल्याच बोकांडी बसते. हे पण साधूला कशाला पाहिजे घरनादार? साधूचा चावडीवर बिरार असते घरी, निकला फकीर तो आमचा गडी म्हणते. काय म्हणतो रे मन? झोला लेके आया और झोला लेके राहूंगा. साधूचं असते का अस्तित्व? शेवटचा एक प्रश्न. मंत्री गिरीश महाजन म्हणतात की ही झाडं जी काय आहेत ती मिशन काढून आम्ही दुसरीकडे प्लांट करू,
शक्य मग ही राहिलेली मोकळी जागा भविष्यामध्ये विकून टाकू. ज्यावेळेस कुंभमेळावा होईल सपेल तेव्हा ही जागेचा काय उपयोग करणार त्यांनी विकून असं वाटतं? टाकू विकून टाकू जागा विकून टाकूचा आयटम आहे. तुम्ही अमरावतीला जर आले हा. तर एक जागा अशी आहे, हे रेल्वे स्टेशन आहे, करोड रुपयाची प्रॉपर्टी रेल्वे स्टेशन, त्याच्या बाजूची जागा रेल्वेची जागा आहे, केंद्राची जागा आहे, प्रायव्हेट मॉलला दिल्या गेली. दिली गेली. हो दिल्या गेली का आता मी त्या बाईंचं नाव घेणार नाही, नवटंकी म्हणून, पण नाही तर त्यांनी घेऊन टाकली. ते आता हसून आला, त्याला माहिती आहे कोणत्या बाईचं नाव आहे ते. हा ठीक आहे मग ते तिकडले आहेत विदर्भातले आहेत ना 3, 5, 8 म्हणले त्यांनी शेवटला. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. बघा भविष्यामध्ये इथं टोलेजंग इमारती उभे करायच्या दृष्टिकोनातून इथली झाडाची कत्तल होणार आहे असं स्पष्ट यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर महानगरपालिका म्हणत असतील झाडे लावा आणि झाडे जगवा, मग आता झाडं का तोडा लागल्यात? एक छोटी झाडं 12 वर्षाच्या पाठीमागच्या आहेत, पण जी मोठी झाडं आहेत ती ऍक्च्युली 12-20 वर्षाच्या पाठीमागच्या आहेत. मग त्यांना कुणी तोडू शकत नाही. कायद्याच्या कचाट्यात जर गेला तर त्याला कुणी तोडू शकत नाहीत असं मत आहे यांचं. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, नाशिक.